हॅलो फ्रेंड्स, आज आपण एका अशा जबरदस्त AI टूल बद्दल जाणून घेणार आहोत जे तुमच्या कल्पनाशक्तीला थेट चित्रात रूपांतरित करेल. हे साधन आहे गुगल मिक्स बोर्ड. हे गुगल लॅब्सचे एक AI आधारित साधन आहे जे तुम्हाला तुमच्या कल्पनांचे व्हिज्युअलायझेशन करण्यास मदत करते. जर तुम्ही एक क्रिएटर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता गुगल मिक्स बोर्ड म्हणजे काय, सर्वात आधी समजून घेऊया की मिक्स बोर्ड नक्की काय आहे. तर हे एक प्रकारचे डिजिटल कॅनव्हास आहे. इथे तुम्ही तुमचे विचार, ब्रँडिंगच्या कल्पना आणि तुमच्या व्हिडिओची रूपरेषा म्हणजेच स्टोरी बोर्डिंग अत्यंत सहजपणे तयार करू शकता. याची मुख्य वैशिष्ट्य काय आहेत ते आता आपण पाहूया. तर याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे की टेक्स्ट टू व्हिज्युअल. समजा तुम्हाला मॉडर्न गेमिंग सेटअप हवा आहे तर तुम्हाला फक्त तो मजकूर टाईप करायचा आहे आणि AI तुमच्यासाठी पूर्ण इमेज बोर्ड, कलर पॅलेट आणि डिझाईन तयार करून देईल. दुसरं आहे नैसर्गिक भाषेत बदल. जर तुम्हाला एखाद्या इमेजमध्ये बदल हवा असेल तर तुम्हाला डिझायनिंग शिकण्याची गरज नाही. तुम्ही फक्त रंग बदला किंवा लाईट थोडा कमी कर अशा साध्या मराठी किंवा इंग्रजी सूचना देऊन AI कडून बदल करून घेऊ शकता. तिसरं आहे इन्स्टंट प्रेझेंटेशन. तुम्ही तयार केलेला कोणताही रफ बोर्ड किंवा डिझाईन फक्त एका क्लिकवर एका प्रोफेशनल स्लाइड डेकमध्ये रूपांतरित होऊ शकते. आता प्रश्न येतो की यूट्यूबर्सला याचा काय फायदा. तर सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या व्हिडिओ थंबनेलसाठी नवनवीन कलर्स आणि लेआउटच्या कल्पना तुम्ही इथून मिळवू शकता. व्हिडिओ शूट करण्यापूर्वी त्याचा स्टोरी बोर्ड तयार करणे यामुळे खूप सोपे होते. तर फ्रेंड्स, गुगल मिक्स बोर्ड हे तुमच्या क्रिएटिव्ह प्रवासाला अधिक सोपे बनवणारे साधन आहे. तुम्हाला हे AI टूल कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता चला आपण प्रॅक्टिकल करूया. गुगलमध्ये जाऊन mixboard.google.com असं टाईप करा. ते टाईप केल्यानंतर तुम्हाला वेलकम टू मिक्स बोर्ड आणि काही एक्झाम्पल्स त्यांनी जे दिलेले आहेत ते तुम्हाला तिथे दिसतील. तर आता आपण इथे न्यू प्रोजेक्ट करूया. क्लिक ऑन न्यू प्रोजेक्ट आणि त्यानंतर आपण इथे आपल्या आयडियाज ज्या आहेत त्या एक्सप्लोर करायच्या आहेत. आता या ठिकाणी मी माझी एक आयडिया म्हणजे मला जे हवं आहे ते मी इथे फक्त एक टेक्स्ट इथे टाईप करते. समजा मी इथे टाईप करते लिव्हिंग रूम आयटम्स. आता लिव्हिंग रूम आयटम्स जर तुम्ही केलं तर तो ॲनालाइज करतो, शोधतो तुमच्या लिव्हिंग रूममधले जे आयटम्स आहेत आणि नुसते एक आयटम नाही तर तो बघा तुम्ही इथे पाहू शकता की लिव्हिंग रूमचे सगळे आयटम्स जे आहे ते आपल्याला इथे सगळे इमेजेस इथे दिसत आहेत. आणि ह्या इमेजेस आपण फक्त दिसतच नाही तर ह्या आपण आपल्या इच्छेनुसार त्याच्यामध्ये त्यांना आपण त्यांची साईज जी आहे ती कमी जास्त करू शकतो. त्यांना आपण एडिट करू शकतो. बघा या सगळ्या इमेजेस इथे अशा आहेत. आपण इथे क्लिक केलं मोर लाईक धिस तो अजून इमेजेस आपल्याला जनरेट करून देतो. आता समजा या इमेजेसमध्ये मला जर काही बदल करायचा असेल तर तो मी प्रॉम्प्टच्या रूपामध्ये प्रॉम्प्ट देऊन त्याला सांगू शकते. समजा आता मला या ठिकाणी या इमेजमध्ये मला समजा काही ॲड करायचं समजा तर मी इथे टाईप करू शकते गिव मी ॲड वन pot with add one pot with tulip flowers near the lamp. हे तुम्ही मराठीमध्ये पण करू शकता. ChatGPTला जाऊन तुम्ही प्रॉम्प्ट टाईप करून तो इथे कॉपी पेस्ट तुम्ही करू शकता. बघा तुम्ही आता पाहू शकता की इथे हळूहळू तो ती इमेज चेंज होते, प्रोसेस होते आहे आणि
तिथे तो लवकरच आपल्याला एक फ्लॉवर पॉट ॲड करून देणार. बघा तुम्ही पाहू शकता ही इमेज बघा, आणि या ठिकाणी आता आपण सुंदर असे फ्लॉवर्स आपण इथे ॲड केलेले आहेत. आणि ह्या सगळ्या इमेजेस तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. इथे बटन दिलेलं आहे राईट साईडला, त्यावर तुम्ही या सगळ्या इमेजेस एक्सपोर्ट करू शकता. तर फ्रेंड्स, आता आपण मिक्सबोर्डचे आणखीन एक नवीन फीचर बघूया. इथे मी हा जो प्लस साईन दिसतोय, मी इथे अपलोड करते 2 इमेजेस. समजा माझं काहीतरी माझे काही प्रोडक्ट्स आहेत माझ्याकडे, आणि त्या प्रोडक्ट्समध्ये मला काही बदल करायचा असेल तर तो बदल करणं फार कठीण असायचं पूर्वी. पण आता या ठिकाणी मी फक्त ते जे इमेजेस आहेत ते इमेजेस मी त्याला देऊन हे मला हवा तो बदल मी करून घेते. आता बघा ही एक इमेज आहे ज्यामध्ये एका मॉडेलने ग्रीन कलरचा लेहंगा घातलेला आहे, आणि इथे एक फक्त जीन्स आहे, याच्यामध्ये काही दाखवलेले नाही. मी आता एक प्रॉम्प्ट तयार करते, एक प्रॉम्प्ट देते, आणि या ठिकाणी जो बदल मला करायचा आहे, जसं आता चेंज करायचा आहे मला, या लेहंग्याचा कलर चेंज करायचा, मी ChatGPTला जाऊन एक प्रॉम्प्ट लिहून घेतला, चेंज द कलर ऑफ द लेहंगा फ्रॉम ग्रीन टू रॉयल ब्लू. तर बघा आता आपण तो कलर जो आहे तो पूर्ण त्याचा चेंज होणार आहे या ठिकाणी. अतिशय कमी वेळामध्ये आणि खूप सोप्या रीतीने आपल्याला हे सगळं करता येतं. तसंच मी ही जीन्स जी आहे बघा, आता तुम्ही पाहू शकता सेम मॉडेल आहे, तिचा मी या ठिकाणी कलर जो आहे तो लेहंग्याचा तो चेंज केला आहे. आता या ठिकाणी मला असं करायचं आहे की जी जीन्स आहे, म्हणजे ह्या मॉडेलने ही जी जीन्स दिसते आहे ती आपल्याला घालायची आहे. आपण त्या मॉडेलला ती घातलेली दाखवू. ए स्टायलिश यंग फिमेल मॉडेल विअरिंग द ट्रेंडी ब्लू जीन्स. बघा आता त्यासाठी मी प्रॉम्प्ट तयार केला आहे, तो प्रॉम्प्ट मी त्याला देते. तर तुम्ही अतिशय इझिली तुम्ही या सगळे इमेजेस आहेत ह्या एडिट करू शकता, त्यांचे कलर तुम्ही चेंज करू शकता, ते मॉडेल्सला घालू शकता. आणि तुम्हाला असं जर वाटत असेल की ह्या आता बघा ही या ठिकाणी या मॉडेलने ही जीन्स इथे घातलेली दिसते. आता मला या संबंधी जर आणखीन काही इमेजेस हवे असतील तर मोर लाईक धिसवर इथे क्लिक करून आपण आणखीन इमेजेस इथे जनरेट करू शकतो. या इमेजेस आपण हव्या तशा आपण चेंज करू शकतो, त्यांना एक्सपोर्ट करू शकतो, शेअर करू शकतो. बघा इथे सुद्धा मी मोर लाईक धिस करते. हे बघा ते पाहू शकता किती इमेजेस पटापट तयार केलेले आहेत. आपल्याला हवी ती इमेज आपण या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतो. एक्सपोर्ट करून आपण ह्या इमेजेस सगळ्या सेव्ह करू शकतो, कॉपी पेस्ट करू शकतो. डाउनलोड आहे बघा, इथे डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे. चला आता फ्रेंड्स, आपण मिक्सबोर्डच्या अजून एक फीचर पाहूया, फारच इंटरेस्टिंग आहे ते. आता मी बॅक न्यू प्रोजेक्ट करते. या ठिकाणी मी एक प्रॉम्प्ट देते की रामायणाच्या काळामध्ये ज्या लेडीज होत्या त्या कशा प्रकारचे दागिने घालत होत्या, त्यांचे आपल्याला इमेजेस या ठिकाणी जनरेट करून हवे आहेत. आता बघा लवकरच सर्व दागिने जे आहे लेडीजचे ते इथे आपल्याला दिसतील. तेच त्यांनी जनरेट केले आहेत. आणि ह्या त्यांनी आता ह्याच्यावर आपल्याला जेवढे इमेज दिले आहेत त्याच्याशी संबंधित अजून जर आहे आपल्याला हवे असतील तर आपण त्या ठिकाणी तो ऑप्शनवर क्लिक करून, मागच्या याच्यात आपण जो बघितलं या ठिकाणी मोर लाईक धिस याच्यावर क्लिक करून आपण अजून त्या संबंधित अजून इमेजेस आपण तयार करू शकतो. हव्या तेवढ्या इमेजेस हव्या तेवढ्या साईजमध्ये
कलर्समध्ये कशाही आपण आपल्याला जर वाटलं या ठिकाणी कलर बदलायचा असेल तर कलरसुद्धा आपण त्याला प्रॉम्प्ट इथे टाकला तर या ठिकाणी आता इथे या इमेजचा कलर स्काय ब्लू दिसतो आपल्याला थोडासा, तर तो आपण तो कलरही चेंज करू शकतो. सिल्वर गोल्डन आहे तर आपण सिल्वर करू शकतो. हव्या तेवढ्या इमेजेस आपण या ठिकाणी तयार करू शकतो. बघा तुम्ही पाहू शकता आता इथे आणि अजून त्या संबंधित इमेजेस जनरेट केल्या आहेत. आता आपण यातलं एक नवीन फीचर जे पाहणार आहोत ते म्हणजे एक्सपोर्ट. आता ह्या इमेजेस आपण PDF मध्ये घेऊ शकतो. बघा आता मी ते PDF मध्ये सगळ्या इमेजेस अरेंज करायला होते, याचं PDF तयार करायला होते आणि प्लस तुम्ही ते खाली त्याचे तुम्ही प्रेझेंटेशन स्लाइड्स पण बनवू शकता. आता सध्या आपण सुरुवातीला PDF कसं दिसतं ते पाहूया. फक्त PDF बनवूनच नाही, बनवून तर देणार असतो आपल्याला, पण त्याबरोबर आपल्याला डाउनलोडसुद्धा करता येतात ते PDF. बघा स्मार्ट PDF तयार झालेला आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काही इमेज आपल्याला नको असेल तर त्यासुद्धा आपण इथे कॅन्सल करू शकतो आणि इथे डाउनलोडवर तुम्ही क्लिक करून या PDFला डाउनलोड देखील करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे जर वाटत असेल ते प्रेझेंटेशन स्लाइड्स पण आपण इथे बनवू शकतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.